नमस्कार मंडळी, चला आज आपण झटपट नाश्ता कसा बनवायचा सकाळच्या घाई गडबडीत. तर आता ते पाहू आपण. तर मी सांबारसाठी साहित्य घेतलेलं आहे. भोपळा चिरून, शेवग्याच्या शेंगा, सर्व डाळी मिक्स, हिरवी मिरची, टोमॅटो हे सगळं स्वच्छ धुवून कुकरला लावून घेते. हे कुकरमध्ये टाकलं, 2 ग्लास पाणी टाकून कुकर लावून घेते. गॅसवरती ठेवते. 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण पातेल्यामध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, लसूण ठेचून घेतलेला बारीक, कढीपत्ता टाकून नंतर लाल मिरची टाकली, अर्धा चमचा हळद, सांबर मसाला 1 पुडी टाकली, चवीनुसार मीठ हे टाकून आता हे कुकरमधलं शिजलेलं टाकलं. हे झालं सांबर तयार. हे पहा, बॅटर चांगलं फुलून आलेलं आहे. त्यामध्ये आणखीन आपली इडली फुलून येण्यासाठी 1 इनोची पुडी टाकते मी. चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं फिरवून जसं आपल्याला पाहिजे इडली लावण्यासाठी तसं पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. इडली पात्राला या तेल लावून आता इडली लावून घेऊ आपण इडली पात्रामध्ये. तर 1 ग्लास पाणी टाकून त्यामध्ये लिंबू टाकून हे आता आपण इडली लावून घेऊ. इडली पात्र पण गॅसवरती ठेवलं. आता नंतर आपण ओल्या नारळाची चटणी बनवू त्यासाठी. तर ते नारळ फोडून बारीक तुकडे करून घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले, 4 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, चिरून घेतलेली कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला फिरवून घेते. फिरवून घेतलेलं आहे. पातेल्यामध्येच फोडणीची तयारी करून घेतली. तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता टाकून हे तेल थंड करून घ्यायचं आहे. त्यामध्येच हे वाटून घेतलेलं आपण नारळाचा खीस टाकलेला आहे. रात्री दही लावलं होतं, हे ताजं दही आहे. सर्व 1 वाटी दही टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण नारळामध्ये सगळं मीठ हे टाकलेलं आहे, त्यामुळे काय टाकायची गरज नाही. हे झाली नारळाची चटणी तयार. इडले शिजलेले आहेत, मी काढून घेते. तर कसा वाटला झटपट नाश्ता? एकदम खमंग व चविष्ट. या नाश्ता करायला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, करून पहा. नंतर भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.